आज आपण ढाबा स्टाईलने ढाब्यामध्ये जो चमचमीत अंडा मसाला भेटतो त्या पद्धतीचा अंडा मसाला घरच्या घरी बनवणार आहोत. 3 मध्यम आकाराचे कांदे, 2 टॅमॅटो, 2 हिरव्या मिरच्या, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं. हे सगळं आपण व्यवस्थित शिजवून घेणार आहे. आता इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे थोड्याशा तेलामध्ये परतून घेणार आहे. उभे, बारीक तुम्ही कसेही कापू शकता. मी इथे उभे कापून घेतले आहेत. कांदा परतून झाल्यानंतर आपल्याला 2 टॅमॅटो जे होते आपल्याकडे कापून घेतलेले ते घालणार आहे. टॅमॅटोसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. टोमॅटो आपला थोडासा शिजल्यानंतर त्याच्यामध्ये मी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या सालासहित घातलेल्या आहेत. 2 हिरव्या मिरच्या मी त्याच वेळेला घालणार आहे आणि अर्धा इंच आलं. हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला पहिले. त्याच वेळेला मी कांदा टोमॅटो लवकर शिजत व्हावा यासाठी थोडंसं मीठ घातलं आहे. अगदी थोडंसं मीठ घातलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालणार आहे. अर्धा ग्लास पाणी घालून झाल्यानंतर आपल्याला हे शिजवून घ्यायचे. थोडंसं परतून घेते आधी व्यवस्थित. झाकण ठेवून याला आपण 10 ते 15 मिनटं व्यवस्थित शिजू देणार आहोत. 10 ते 15 मिनटं झालेली आहेत. बघू शकता. एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. पुन्हा 2 मिनिटाची वाफ देणार आहे. आता ह्याच्यामध्ये मी 7 ते 8 काजू घातलेत. काजू ऑप्शनल आहेत पूर्णपणे. काजू घातल्यानंतर 1-2 मिनिटं मी शिजवून घेतले त्याला. आता हे आपण थंड करायसाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता इथे मी काही मसाले घेतलेत. 7 ते 8. आपलं मिश्रण छान थंड झालेलं आहे. मिक्सरच्या भांड्यात काढून हे अगदी बारीक वाटायचं आहे आपल्याला. सगळं मिश्रण काढून घेते. आणि हे बारीक वाटून घेऊया आता. एकदम बारीक आपण वाटून घेतलेलं आहे. आता आपण जी अंडी उकडून घेतली होती त्या अंड्याला आपण थोडेसे चीर पाडून घेणार आहोत या पद्धतीने. म्हणजे मसाला छान लागेल या सगळ्या भागामध्ये. तव्यावर तेल घातलंय थोडंसं. तेल गरम झाल्यानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये अंडी घातली आहेत. मी 8 अंडी घेतली आहेत. अगदी पाव चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद घेतलंय. आणि आता आपण अंड्याला मसाला लावून घेणार आहोत. आधी मसाला घातला असताना तर तो मसाला करपतो आणि ते नाही चांगलं लागत. म्हणून मी आधी अंडी घालून छान परतून घेतलंय त्याला. सगळ्या अंड्याला मसाला व्यवस्थित कोट झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता इथे अजून एक मी मसाला तयार करणार आहे. त्याच्यासाठी मी एक बाउल घेतले. बाउलमध्ये मी एक मोठा चमचा दही घेतलाय. त्याच्यानंतर मी जे मसाले घेतलेत ते घालणार आहे. 1 मोठा चमचा लाल तिखट. त्याच्यानंतर हा आमचा घरगुती मसाला आहे, मालवणी मसाला. पाव चमचा हळद, पाऊण चमचा धनेपूड घेतली आहे. आता हे सगळं मिश्रण आधी व्यवस्थित मिक्स करून घेते.
फोडणी देऊया आपण याला. राई घातली आहे पाव चमचा. जिरे घातलेत पाव चमचा. 8 ते 10 कढीपत्त्याची पानं घातली आहेत. आणि आपण जे वाटण करून घेतलं होतं तो सगळा मसाला घातला याच्यामध्ये. आता हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे. जे वाटण करून घेतलं होतं ते कच्चंच होतं, त्याच्यामुळे 2 ते 3 मिनिटाला परतून घेणार आहे. 2 ते 3 मिनिटाला मंद आचेवर परतून घेऊया. ते परतून झाल्यानंतर आपण जे दह्याचं मिश्रण करून घेतलं होतं ते घातलंय. आता हे सगळं मिश्रण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय. व्यवस्थित मिक्स करून घेते आधी. आणि हे सगळं अगदी तेल सुटेपर्यंत याला आपण परतून घेणार आहे. आता अशा पद्धतीच्या वाटणामध्ये काय होतं, ते सगळं अंगावर उडतं किंवा गॅस खराब होतो आजूबाजूचा. तर ते होऊ नये म्हणून आपण काय करायचं, सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं की याच्यावर सरळ झाकण ठेवायचं, म्हणजे ते त्याचं आपोआप शिजलं जातं आतमध्ये. जे वाटण केलं होतं त्या मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेते. आता हे सगळं अंगावर उडू नये किंवा आजूबाजूचा गॅस खराब होऊ नये म्हणून सरळ झाकण ठेवलं याच्यावर. 5 ते 10 मिनटं शिजू दिलं. तुम्ही बघू शकता छान अशी मस्त ग्रेव्ही तयार झाली आहे याची. आता आपण घेतलेली अंडी सगळी घालणार आहोत त्याच्यामध्ये, उकडून घेतलेली, मसाल्यामध्ये कोट केलेली जी अंडी आहे ती सगळी घालणार आहोत. व्यवस्थित एकदा मिक्स करून घेते. पुन्हा एक ह्याच्यावर झाकण ठेवून ह्याला 5 मिनटं अंड्याच्या मसाल्यामध्ये शिजवून घेणार आहे. 5 मिनटं झालेली आहेत. तुम्ही बघू शकता मस्त शिजलं आहे अंडं. थोडंसं पाणी घातलं. छान अंडी शिजली आहेत. मसालासुद्धा व्यवस्थित शिजला आहे. भाजलेली कसुरी मेथी घालणार आहे मी इथे. तुमच्याकडे जर असेल तर नक्की घाला, खूप छान चव येते त्याने. बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. बघू शकता मस्त चमचमीत असा अंडा मसाला तयार झालेला आहे. अर्धा लिंबू पिळणार आहे आता. आणि अर्धा चमचा फ्रेश क्रीम घातली आहे मी. मस्त चमचमीत असा अंडा तवा मसाला तयार आहे, अंडा मसाला सॉरी. आणि ह्याच्यावर थोडीशी ना मी शिमला मिरची घातली. टेस्टला खूप छान लागते. तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा या पद्धतीने. आणि रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मस्त चमचमीत असा अंडा मसाला तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.